नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 31वा भाग. कालच्या भागात मी म्हणलं तसं पेढ्यांच्या नंतर नंबर लागतो तो सातारी जर्द्याचा, जर्द्याकरता सातारचं नाव प्रसिद्ध आहे. आणि तंबाखू बंदीची अनेक वेळा घोषणा होती, खाऊ नये सांगतात, पण तरी लोकांना खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही अशी ही गोष्ट आहे. आणि आणखीन एक मला सांगायचं आहे की या गोष्टी मी माझ्या आठवणीने सांगतो. एखाद वेळा काही कुठे चूक व्हायची शक्यता आहे. म्हणजे कुणी काही अशी चूक असली तर त्याबद्दल मला माफ करावं, पण या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन नाही आहे. एकूणच आपल्या महाराष्ट्रात आणि भारतातही कमतरता आहे की त्या गोष्टींचं दस्तऐवजीकरण कुठं होत नाही आणि त्यामुळे पुढच्या पिढीला माहीत होत नाही. आता आम्ही वयाच्या 70 नंतर मागची पिढी झालो, त्यामुळे पुढच्या पिढीला काहीतरी माहिती असावं असा या मागचा हेतू. आणखीन सातारी जर्द्याचं नाव पेढ्यांच्या प्रमाणे महाराष्ट्रभर पसरलेलं आहे, महाराष्ट्राबाहेरसुद्धा पसरलेलं आहे. आता सातारी जर्दाचं वैशिष्ट्य काय? कारण जर्द्यासुद्धा अनेक प्रकार आहेत. मी तंबाखू खात नाही, पण मला माहीत आहेत. पुण्याची पिवळी तंबाखू, पंढरपुरी वेगळी काळी तंबाखू, असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि वेगळ्या प्रकारचे जर्देसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. अमुक छाप तमुक छाप असे जर्दे उपलब्ध आहेत. पण या सगळ्या जर्द्यामध्ये आता काही लोकांचा टर्नओव्हरही खूप जास्त असेल, पण ज्याला दर्जा म्हणतो तो सातारी जर्द्याचा दर्जा. जर्दा आणि दर्जा हे दोन समानार्थी शब्द आहेत. सातारी जर्द्याचा दर्जा आजही उत्तम समजला जातो. साताऱ्याच्या जर्द्यातले पहिले 3 नावं, ब्रँड्स ज्याला आपण म्हणू, हे सगळ्यात खूप पॉप्युलर होते. एक म्हणजे इब्राहिमी जर्दा, दुसरा चिपळूणकर जर्दा आणि तिसरा गोडबोले जर्दा. म्हणजे एका बाजूला हे अतार कंपनी इब्राहिमी जर्दा बनवणारी, दुसऱ्या बाजूला चक्क ब्राह्मण मंडळी, कोकणस्थ अगदी, गोडबोले आणि चिपळूणकर. पण या दोघांचंही, या तिघांचंही जर्द्याचं नाव सगळीकडे पसरलेलं होतं. इब्राहिमी जर्दा जो आहे तो बनवणारे अतार आमच्या घराच्या समोरच राहायचे आणि त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला मोकळी जागा होती, तिथं तो जर्दा तयार करायचे ते. मग पुढे जर्दा भरायचा, पुड्या करायच्या आणि विकायचा, असं चालायचं त्यांचं. कधी कधी तो सातारला तेव्हा रहदारी फार कमी होती, तेव्हा आमच्या घराच्या समोरच्याच रस्त्यावरती तो जर्दा वाळवून त्याप्रमाणे वाळवायचं काम चालायचं, भरायचं काम चालायचं. जर्द्याचं काय वैशिष्ट्य आहे की तंबाखू आणि जर्द्यात फरक काय, असं मी एकदा मुद्दाम विचारलं आमच्या समोरच असल्यामुळं. त्यांचे 2 भाऊ, एक बडे बाप आणि दुसरे बापू म्हणून. आता ते दोघंही नाही आहेत. बडेबाचा मुलगा होता महम्मद हनीफ, तोही नाही आहे. बापूंची मुलं आहेत. गफूर म्हणून मोठा मुलगा तो आहे, त्याची मुलं आहेत गफूरची, अन्सार वगैरे, गफूरचा भाऊ आहे. आणि एक आमच्या सगळ्या पेठेच्या सगळ्यांचा आमचा एक मेळजोळांनी राहणं आहे एकत्र. त्यामुळं कुणीही कुणाला हाक मारावी, मुलं खेळायला इकडे तिकडे असं. त्यामुळे मी ते विचारतोय, जर्दा म्हणजे काय नक्की करतात, तंबाखू आणि जर्दात फरक काय? तर तंबाखू जी विकत मिळते ती घेऊन त्याला विशिष्ट तऱ्हेचं थोडी काही वेळा भाजून किंवा न भाजता सुद्धा, भाजून मिसरी होते, दाताला लावतात ती, पण त्या वेळेला विशिष्ट प्रमाणात पाणी शिंपडून तो वाळवायचा. त्यामध्ये 2 प्रकार जर्दा आहेत, एक साधा जर्दा आणि दुसरा सुवासिक जर्दा. साधा जर्दा म्हणजे तंबाखू काय जे मिश्रण ते केले, चुना वगैरे असतो, त्याचं पाणी वगैरे ते टाकून हे करायचं, मग त्याचा रंग पालटतो तंबाखूचा आणि तो काळसर होतो. आणि सुवासिक जर्दा म्हणजे त्यामध्ये वेलची, केशर वगैरे असं काही काही घातलं जायचं आणि तो खूप महागी असायचा. असे जर्दे 2 प्रकार. तेव्हा लाल बावटे छाप इब्राहिमी जर्दा असा खूप प्रसिद्ध होता आणि सगळीकडे त्यांचा माल जायचा. दुसरा होता तो चिपळूणकर जर्दा. नाव चिपळूणकर म्हणजे चिपळूणकरांनी तो सुरू केला. पुढं त्यांचे भाचे, त्या मुलगा नव्हतं, त्यांचे भाचे अण्णा जोशी म्हणजे गणेश रामचंद्र जोशी, त्यांनी तो व्यवसाय पुढे वाढवला. पुढे त्यांच्या मुलांनी वाढवला. व्ही.एन. चिपळूणकर हा त्याचा ब्रँड. आणि ते बरेचदा तंबाखू इथनं घ्यायचे, कधी गुजरातहून मागवायचे आणि तेही अशा तऱ्हेचा जर्दा तयार करायचे. प्रत्येक जर्द्याची ते फॉर्म्युला असतो, त्यामुळे चव वेगवेगळी असायची, त्यामुळे सगळ्याच जर्द्यांना मागणी असायची. चिपळूणकरांनी त्याबरोबर कातवडी सुरू केलेली होती, सुगंधी केतकी कातवडी म्हणून. मी नुसता कात आपण जो खातो त्यावेळी कच्चा कात, त्यावेळी त्याला सुवासिक पाणी वगैरे देऊन
त्या वड्याबिड्या तयार केलेल्या होत्या आणि ते सुद्धा खूप ठिकाणी जायचं. चिपळूणकरांच्या दुकानात काय झालं, पुढं आता पुढच्या पिढ्यामध्ये मी गेल्या 20-25 वर्षामध्ये पुढच्या पिढ्यात तेवढा तो धंदा जोर राहिला नाही. मुलं बाळं अनेक झाली, त्यांच्यात किरकोळ वादविवाद झाले, त्यामुळं तो जर्द्याचं प्रमाण बनवायचं कमी आलं. पण तो त्यांचा जो सुवासिक जर्दा आहे तो अजूनही आमचा गफूर म्हणून मित्र आहे, तो बनवतो आणि त्याची गोडी म्हणजे चव इतकी अप्रतिम असते की चिमूटभर खाल्ले तरी माणसं संतुष्ट होतात. भीमसेन जोशींचा सारखा म्हणजे स्वरभास्कर, भारतरत्न भीमसेन जोशी, त्यांची मला ऑर्डर असायची किंवा पुण्याला येताना तेवढा इब्राहिमी जर्दा माझ्याकरता घेऊन ये आणि अर्थात ते लगेच पैसेही द्यायचे त्याचे. पण ते चिमूटभर खाल्ला की, आणि खरोखर चिमूटभरच ते खायचे आणि त्याच्यामुळं आवाज सुधारतो तंबाखूमुळे असंही म्हटलं जातं जर्द्यामुळे. मग अतारांचं प्रमाण थोडं कमी झालं, त्यामुळे मग चिपळूणकरांचं प्रमाण वाढलं, दुसरं गोडबोल्यांचंही प्रमाण वाढलं. चिपळूणकरांच्या दुकानात तर काही वेळा असं असायचं की जर्दा कमी पडायचा, कारण पावसाळ्यात जर्दा तयार करता येत नाही, उन्हाळ्यात तो करून ठेवायला होता ना वाळवायचा म्हणून. आणि मग जर्द्यासाठी नंबर लावून लोक असायचे की नंबर होऊन कार्ड, रेशनला जशी कार्ड असतात तशी त्यांच्याकडे काही वेळा कार्ड दिली ती, ते कार्डाचा तुमचा नंबर आहे की तेवढाच कोटा तुम्हाला मिळेल, भले तुम्ही 10 पोती मागितली तर 3 पोती दिली जातील असं. अण्णा जोशींच्या नंतर त्यांच्या मुलं मोहन, राजन आणि तिसरा, या सगळ्यांनी मिळून तो पुढं धंदा वाढवला. आता त्यांचीही मुलं आलीत, ते आहेतच पण त्यांची मुलं आलीत. त्यांच्याकडे एक रवींद्र जोशी म्हणून त्यांचा भाचा होता, तो खूप त्यांची व्यवस्थापन करायचा, तो नुकता वारला. त्यांचीच एक शाखा पुण्याला वाईला बनारसवाले आणणार होता, ते पण ते मूळचे जोशीच. त्यांचाही जर्दा प्रसिद्ध होता. गोडबोले जे होते ते, त्यांचा जर्दाचा ब्रँड KS गोडबोले, कृष्णाजी सदाशिव गोडबोले. त्यांच्या मुलांनी म्हणजे कृष्णाजी सदाशिवच्या मुलांनी पहिल्यांदा जर्दा सुरू केला, पण नाव वडिलांचं दिलं. पुढं ते कृष्णाजी वारले, ते मला आठवत नाहीत. आणि मग त्यांचे चिरंजीव दादा गोडबोले म्हणायचा मी त्यांना, त्यांनी तो व्यवसाय आणखी पुढे वाढवला. त्यानंतर बाळाजी गोडबोले त्यांचा मुलगा, त्यांनी वाढवला. बाळाजी 2 मुलं आता किशोर आणि त्याचा भाऊ हे वाढवतात. त्यांचे वेळ वैशिष्ट्य आहे, त्यांची चव काहीतरी वेगळी असणार. मी तंबाखू खाताना मला चव माहीत नाही, पण त्यांचे विशिष्ट जर्द्याची चव आहे. दादांचा एक मुलगा हेमंतनी काही दिवस जर्दा काढला होता HVG नावाने ब्रँडने, पण पुढे हेमंत ज्योतिष-बितिषमध्ये जास्त तिने रस घेतला, ती दुकान काढलं, त्यामुळे ते जर्द्यातलं लक्ष कमी झालं. पण हे 3 जर्दे मात्र अतिशय प्रसिद्ध आणि सगळीकडे नाव असलेले होते आणि आजही आहेत. पुढच्या काळामध्ये माझे एक दुसरे मित्र, माझ्याहून मोठे असलेले पण शाळेत आमच्या पुढे असला, हशमभाई तांबोळेनी, ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करायचे, पण त्यातनं काही त्यांना फारसं पळापळ वगैरे खूप होती. हशमभाई उंच निंच एकदम तगडा पठाण दिसायचा. हशमभाई वारले नुकतेच, तर त्यांनी मग इब्राहिमी जर्दा म्हणून स्वतःचा एक जर्दा काढला. मी इब्राहिम बाबा जर्दा, इब्राहिमी नाही, इब्राहिम बाबा जर्दा. थोडासा साम्य असलेला, पण केव्हा बघतो की प्रसिद्ध असलं तर आपण त्यासारखं काहीतरी काढूया, आणि तो सुद्धा हळूहळू लोकप्रिय झाला. आणि स्वतः हशमभाई खूप कष्टाळू होते, सगळीकडे जाऊन त्याने आपल्या जर्द्यासुद्धा जम चांगल्यापैकी बसवला. पुढं जेव्हा गुटखा आला तेव्हा त्यांनी बाबा गुटखा नावाने हशमभाईंनी आपला वेगळा ब्रँड काढला. बाकीच्या तंबाखूवाल्यांनी कोणी तसा वेगळा प्रयोग केला नाही, पण हशमभाईंनी तो धाडसाने प्रयोग केला आणि तो प्रचंड यशस्वी केला. म्हणजे माणिकचंद म्हणून जे नाव आहे त्या नावाच्या बरोबरीने नाही, पण त्याला टक्कर देण्या इतपत बाबा गुटखा प्रसिद्ध झाला. आणि हशमभाईंची मूळ इब्राहिमभाई आणि असलम बहुते तेही त्या व्यवसायात पडले आणि त्यांनीही व्यवसाय खूप वाढवला. म्हणजे या संबंध सातारा, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, मध्य प्रदेश इथपर्यंत त्यांचा माल जायला लागला. MIDC फॅक्टरी काढली त्यांनी आणि खूप. मग सरकारने गुटख्यावरती बंदी आणली आणि गुटखा बंद झाला.
मग यांनी शिफ्ट केलं इब्राहिमबाईंच्या मुलांनी. आणि वेगवेगळ्या प्रकार म्हणजे फ्लोअर मिल सुरू केली, नमकीनचं काही सुरू केलं. ती मुलं दोन्ही इंडस्ट्रीज आहेत आणि सामाजिक कार्यात भाग घेणारी आहेत आणि धर्मपालन करणारी आहेत. पण त्याबरोबर सामाजिक कार्यात जाती धर्म न पाळता भाग घेणारी आहेत. त्यामुळे आता त्यांचा बाबा गुटखा बंद झाला, पण त्यांचं वेगळं बाबा नमकीन वगैरे सगळं चालू आहे, फ्लोअर मिली चालू आहे. पण ह्या गोडबोलेंचा जर्दा चालू आहे, आणखीन चिपळूणकरांचाही जर्दा चालू आहे. मला म्हणजे मी जसं भीमसेनचं नाव सांगितलं तसं पणशीकर हे आमचे प्रभाकर पणशीकर जे नटवारी होते ते गोडबोले जर्द्यांचं गिऱ्हाईक. त्यामुळे पंतांचं काही इथं नाट्यक असलं की त्यांचा हे असायचं, अरुण मी येणार आहे बरं का रे, जर्दा तेवढा आणून ठेव. आणि मला असं वाटतं की हे जर्दा बनवणारे पिढी जात आहेत, तसे त्यांची गिऱ्हाईकंसुद्धा पिढी जात आहेत. म्हणजे भीमसेन अण्णा गेल्यानंतर त्यांचा मुलगा पंडित श्रीनिवास जोशी तोही मध्ये एकदा मुद्दाम सातारला आवर्जून आला की जर्दा कुठं असतो हा बघायला. त्याला घर दाखवलं समोरचं आणि तोही जर्दा घेऊन गेला. पंतांचा मुलगा रघुनंदन पणशीकर, पंडित रघुनंदन पणशीकर, आता त्याला केस गोडबोलांच्या जर्दाला. बरं हे मला असं वाटतं की खरंच त्यामध्ये काही असेल की चिमूटभर खाल्ली तर काय त्याचा रस असेल का काय माहीत नाही. पण गायकांचा घाटा हा मोकळा व्हायला त्याचा काही उपयोग होत असेल गुणकारी मला माहीत नाही. असेलही. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की दात दुखायला लागलं, तंबाखूची काडी दाताखाली धरली तर जरा वेदना कमी होतात का ते क्लोरोफॉर्मसारखाचा परिणाम होत असावा. या पलीकडे जर्द्याच्या वाटेला मी गेलो नाही. पण बहुसंख्य कलाकार, साहित्यिक जर्दा खाणारे खूप होते. गदी माडगुळकरांनी एक कविता त्यावरती लिहिली आहे ना, कुठल्याही सिनेमात गाणं आहे, चिमूटं द्यावी चिमूटं घ्यावी देव घेव व्हावी तंबाखूची कथा सांगतो गातो ऐकावी. मला सगळं गाणं पाठ नाही आहे, पण कुठेतरी कसा गावा, चिमूटभरच द्यावा. जास्त खाल्लं काय होतं, म्हणजे तंबाखू झाड कसं असतं तर विठोबा आहे कमरेवर तेवढं उंचीचं झाड असतं. आणि मग जास्त खाल्लं तर काय होतं तर मारुतीच्या मूर्तीचा हात उगारला ती थप्पड बसती, तंबाखू लागती. एकदाच मला तंबाखू चुकून अनुभव आला. कुणाच तरी माझ्या बहुता धाकट्या भावाचं लग्न होतं, रिसेप्शन होतं आणि दुपारी जेवण व्हायला उशीर झाला. मग पान बिन खाऊन आम्ही असे रिसेप्शनला जायला तयारीत होतो. आणि रिसेप्शन सुरू झालं. माझा एक मित्र होता शरद तळेकर, तर तो म्हणला अरबा जेवण काय अजून पटले, मी पान खायला जातो, तुम्हाला आणू का. म्हणलं आण, साधं पान आण बाबा, मसाला पान. त्यांनी पान आणलं आणि चुकून ते मी खाल्लं आणि तंबाखूचंच निघालं. 2 मिनटं मला काही सुचना, गरगरल्यासारखं वाटायला लागलं आणि ते सगळं थुंकलं. 5-10 मिनटं थांबलो, गुळण्या केल्या, तेव्हा त्यातनं बाहेर पडलो. माडगुळकरांची कविता आठवली की चुकून खाल्लं तर काय होतं, मारुतीने तोंडात मारल्यासारखं होतं म्हणून. तर असंही सातारची जर्द्याची परंपरा आहे. मला असं वाटतं की आता मध्यंतरी जर्द्यालाही बंदी करावी असं चाललेलं होतं. जर्दा आणि एक्साईज यांचा वादविवाद हा अतूट आहे. कायम काही ना काहीतरी वादविवाद त्या सर्व मंडळींचा, कारण मी इन्कम टॅक्सचं काम त्यांचं बघतो, गोडबोले आणि चिपळूणकरांचे. त्यामुळे दरवेळा काहीतरी एक्साईजचा वाद चालू असतो, अपिलं होत राहतात, ही मंडळी त्याला तोंड देत असतात. पण सातारचं नाव, सातारा म्हणलं की सातारी पेढे आणि सातारी जर्दा ही नावं समसमान चालीनं चालतात. आज जर्द्याच्या इथे थांबूया. आता भावे सुपारीवाले आणखी नाही, पालेकर बेकरी राहिली अजूनही. पालेकर बेकरी आणि भावे सुपारी मी म्हणलं की 2 भागात संपेल, पण नाही संपत आहे. कथा सांगतो असंच आहे ना. तर आज इथे थांबूया, उद्या नवीन भाग. तोपर्यंत नमस्कार.